का असं नाही, एक असो दोन असो, आम्ही आमचं काम करत जातो. काय झालं कोरोनामध्ये किती लोक होते की त्यांना ऑक्सिजनची कमतरता पडली, ऑक्सिजनमुळे पण बरेच लोक गेले. मग हे पर्यावरण आता सुद्धा सध्याचा विषय म्हणजे भामचंद्र डोंगर तोडतात ते, म्हणजे उत्खनन सुरू त्याचा पायथा वगैरे तोडतात ते. तर जर तो वाचवला नाही, तिथे संत तुकोबारायांची साक्षात्कार भूमी, तिथे साक्षात्कार झाला देवाचा, अभंग गाथा तिथे तयार झाला. आणि आता काही बिल्डर्स लोक ते तोडतात ते पण एक निसर्गाची हानीच आहे. आणि निसर्गाची हानी होते तो बरं, आपला वारसा तर नष्ट होणार आहे, आपण पुढच्या पिढीला दाखवू पण शकत नाही ना. तर तुकोबारायांना इथं साक्षात्कार आता कडकडे यासाठी पण आमचं काम चालूच केलंय ना त्यांनी, यासाठी पण आमचा बिल्डर लोकांनी. आमची संत भूमी संरक्षक पण त्याच्यामध्ये आम्ही पण वर्क करतो. आणि हे पर्यावरणाचं, कारण हे सगळं पर्यावरणाशी संघटित आहे. हो हो, हे बाबा पण इथे रोजची सेवा करतात ना, त्यामुळे 20 वर्ष झाले ते बाबा इथे सेवा करतात. पूर्ण पेन्शन ते इथेच घालवतात. बँकेतली ऍग्रीकल्चर ऑफिसरची टीम आहे, त्यामुळे वेल्ले मालमध्ये काम. हा हो पर्यावरण किंवा लोकांचा आर्थिक उन्नती. हो हो, नाही बरोबर आहे, पर्यावरणाशी काम करायला पाहिजे. शेतकरी मित्र या नावाने ते काम चालतं. हो, इंग्लिश मध्ये फ्रेंड्स ऑफ फार्मर. लोक कसं आता धर्म रक्षित विरक्षित म्हणतात, पण आता सध्या गरज आहे ना पर्यावरण रक्षित विरक्षिताची. बरोबर आहे, आपण पर्यावरण जर तरच आपण पुढे जगू शकतो. त्याचं संवर्धन पावसाळ्यात तिकडे वृक्षारोपण वगैरे बऱ्यापैकी केलं जातं. नाही आमचं पण हे आम्ही पण वृक्षारोपण वगैरे करतो. आपलं वटवृक्ष, पिंपळाची झाडं वगैरे हे लावायचं आपल्या काम करतो. धर्मात पर्यावरण पण येतं. धर्म जरी म्हणला तरी वरती ठेवला तरी काही हरकत नाही, त्यात काही वाद नाहीये. वरती कोण पर्यावरण की धर्म, पुढे आपला धर्म फक्त माणूस आणि माणुसकीचा आपला धर्म आहे. इथं माऊलींचं ते आहे.